पुढची रेसिपी काय आहे? मिठाणे. मिठाणे, मला वाटलं काडीपेटी. ओके, मिठाणे म्हणजे हे नाव कसं काय पडलं? पूर्वी कसं ते वाल असं ते खूप वाळवायचे आणि त्याला मीठ लावून ठेवायचे पूर्वीचे लोक, खराब होऊ नये. हा, बरं. म्हणून त्यानंतर त्याची उसळ करायची म्हणून ते मिठाणे असं नाव वेगळं. दाणे आणि मीठ लावले त्याचे मिठाणे. मिठाणे झालं. ओके, साहित्य सांगता काय काय मला? कडवे वाल, वाटलेलं खोबरं, हिंग, गूळ, चिमूटभर सोडा शिजवण्यासाठी, कोथिंबीर, मीठ, मिरची पावडर आणि हळद. ओके, आता काय करायचं? साहित्य प्रथम आपण हे कडवे आहेत ना ते थोडेसे भाजूया, त्यांना डाग पडेपर्यंत भाजायचे. हे डाग पडेपर्यंत म्हणजे थोडेसे वेगळे दिसायला लागतात का ते? म्हणजे सब भाजले गेले असं. अच्छा. ओके, आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? आता ते स्वच्छ धुवायचे आणि चिमूटभर सोडा घालून कुकरमध्ये लावायचे. 1 वाटी वाल असले तर 3 वाट्या पाणी घालायचं आणि शिजवायचे. 10 मिनिटात होतात ते शिजून. ते भाजल्यामुळे पटकन शिजले जातात का? नाही, शिजतात ते. हो, आणि थोडासा सोडा घालायचा ना. आता पुढे काय करायचं मला सांगा? हे आता आपण इथे पातेलीमध्ये घालूया. ओके, थोडंसं पाणी घालूया. अजून पाणी घालू आणि जरा उकळलं ना, बस. हो, बस बस. आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल तसं घालायचं थोडंसं पाणी. त्यात हे वाटलेलं खोबरं घालायचं. ह्याची स्पेशालिटी मला तेलाचा मागमूसही दिसत नाही. ह्याचं फोडणी नाही, याला हीच त्याची स्पेशालिटी. बस. कोथिंबीर घाला थोडीशी, थोडी बर्न घालूया. ह्याच्यामध्ये आता कच्ची हळद, तिखट, जनरली आपण कच्चं घालत नाही ना, ते ह्याच्यामध्ये हाच मसाला आहे, आणि हिंग. मीठ पण घाला. छान मऊ शिजलेत. आणि गूळ सगळ्यात शेवटी? हा, बंद करायचं, नाहीतर मग ते श्रिंक होतात गूळ घातलेलं. म्हणून बंद करायचा गॅस. हे झालं आता. हो. गूळ किती? थोडासा ना, आपल्या नावाला. नाही, जरा कडवे आहेत ना ते, थोडासा घाला, जास्ती. आता काय करायचं? आता थोडंसं 1 टीस्पून तुम्ही कच्चं तेल घाला वर. अच्छा, ह्याच्यावरून घ्यायचं. आणि नाही घातलं तरी सुद्धा चालतं, पण थोडंसं नावाला. बस बस बस. हे असं का बरं? म्हणजे असं आपण नेहमी असं बिरड्या करतो, त्याला फोडणी करतो, मग ती नॉर्मल अशी नेहमीची उसळ. हा मसाला वेगळा लागतो. आता हे उलट कसं लागतंय ते बघूया आपण. पण त्यासाठी कसं आहे, करावं लागेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला करायची इच्छा निर्माण झाली ना, तर तुमच्याकडे काय करायचं आणि कसं करायचं हे रेडी पाहिजे ना लिहिलेलं. मग आता लिहायचं म्हणजे पेन उचलायला पाहिजे, आणि पेन उचलल्यानंतर असं सुचायला पाहिजे की आता आपण लिहूया. किती मोठा प्रोसेस आहे ना. जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिठाणे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कडवे वाल, वाटलेलं ओलं खोबरं, हिंग, गूळ, खायचा सोडा, कोथिंबीर, मीठ, तिखट आणि हळद. कृती: कडवे वाल भाजून धुवून घ्यावेत. कुकरमध्ये 1 वाटी कडवे वाल 3 वाट्या पाणी आणि खायचा सोडा घालून शिजवून घ्यावेत. गरम पॅन मध्ये शिजवलेले कडवे वाल, पाणी, वाटलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, तिखट, हिंग आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. गॅस बंद करून वरून 1 चमचा कच्चं तेल आणि गूळ घालून मिठाणं सर्व्ह करावं.